नमस्कार सर. नमस्कार. कुठून आलात? मी केरवाडी, पालम तालुक्यामध्ये केरवाडी माझं गाव आहे. काय आणलात आता? मी हा शेवग्याचा पाला, वलई शेवगा आहे, त्याचा ते पाला पावडर करून आणली जी. तर ते म्हणजे मनुष्य आरोग्यात खूप गुणकारी आहे, कारण त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार कमी होतात, अन्न पचन होते, रक्त शुद्ध होते, सांधेदुखी थांबतीये. असं हे ह्याच्यापेक्षा जी आपल्या घरात येणारी पिढी आहे, नवीन पिढी, त्या पिढीसाठी उत्कृष्ट आहे. कारण रोग प्रतिकार शक्ती जास्त असल्यामुळे बालकांना अशा अनेक बाकीचे रोग येणाऱ्या पिढीला त्याच्यात बंदोबस्त होते, पुन्हा होत नाही, पुन्हा मूळ व्याध आहे. कसं पियायचं? हे 2 ग्लास पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये 5-7-10 ग्राम मध्ये पावडर टाकायची आणि ते उकळलं की गाळून घ्यायचं. आणि ते पावडर शक्यतो वयस्कर माणूस असेल ज्याचा त्रास आहे त्याला कप भर द्यायचं प्यायला. जर घराच्या आपल्या कोणी असं आजारी कोणी नसेल पडलेलं तर आपण वर चपाती भाकरी करतो, त्यामुळे ते पाणी मिक्स करायचं, जेणेकरून कुटुंबाच्या सगळ्याच्या शरीरात जावं, जेणेकरून. आणि ह्याचा तुम्ही आता जर घ्यायला सुरुवात केलं तर 8 दिवसामध्ये तुम्हाला ह्याचा फरक दिसते. जेवणाचं जे आपल्याला अपचन होते, अपचन याच्यामुळे आधी पहिल्यानं थांबते. अन्न पचन एकदा व्यवस्थित झालं की बाकीच्या गोष्टी सगळ्या सुरू आणि प्रगतीशील शेतकऱ्यांचा यथोच्च सत्कार उद्या दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. या समारंभाला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब पाटील आवर्जून उपस्थित राहणार आहेत उद्घाटक म्हणून. तसेच नांदेड जिल्ह्यातील 16 शेतकऱ्यांचा यथोच्च सहकुटुंब सत्कार या ठिकाणी होणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या पवित्र पत्नी असतील त्यांना साडी चोळी, तसेच शेतकऱ्याला भेटा, चहा, मोमेंटो आणि प्रमाणपत्र असे देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी आपल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या वतीने दरवर्षी नांदेड जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. याही वर्षी नांदेड जिल्ह्यामधून 16 तालुक्यातून 16 शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. नांदेडून आलेला आहे. आमची कंपनीचं नाव आहे रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड. संगमनेरची कंपनी आहे आमची, महाराष्ट्राची. कंपनीमध्ये आमचं जे मेन मदर प्रोडक्ट आहे ते अमृत ज्यूस. 42 फ्रूट पासून बनवलेला अर्क आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक आजारावर काम करते. त्याच्यामध्ये खूप सारे प्रोडक्ट आहे. ऑर्थोसाठी आहे, बीपी, शुगर, थायरॉइडसाठी, मूळव्याध, भगंदर, किडनी स्टोनसाठी आहे, हार्टच्या पेशंटसाठी आहे, ज्यांना मूळबाळ होत नाही त्यांच्यासाठी आहे, वेट लॉस करायचं, वेट गेन करायचं त्यांच्यासाठी आहे. त्याच्यामध्ये ऑइल आहे किडनीसाठी. क्रिटिकल किती डिसीज असू द्या त्याच्यावर काम करते आमचं प्रोडक्ट. 100% आयुर्वेदिक आहे आणि नॅचरल आहे. नो केमिकल प्रोडक्ट आहे. मेक इन इंडियाचं कन्सेप्ट आहे आमचा, नो केमिकल इंडिया. त्याच्यामध्ये काम करतात रियांश अमृत ज्यूस. नमस्कार सर, आज आम्ही इथं माळेगाव यात्रेनिमित्त रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने आम्ही इथे स्टॉल लावण्यात आला आहे कृषी प्रदर्शनमध्ये. आणि आमचे हे प्रोडक्ट आहे इथं आमचे खूप छान याचे रिझल्ट आहेत. हे 42 वनस्पतीच्या अर्कपासून हे रियांश अमृत ज्यूस बनवलेले आहे, जे की मूळव्याध, भगंदर, फिशर, हाय बीपी, लो बीपी, शुगर, अस्थमा अशा अनेक निरनिराळ्या आजारावर रिझल्ट देणारे हे मदर प्रोडक्ट आहे. मिरॅकल रिझल्ट होते याचे आणि खूप छान कस्टमरचा प्रतिसाद. नाही कवटा कवटा हो श्रीगार जवळ कवटा.
टेबलेट घेऊन चालले सकाळी लवकर परेशानी होऊ लागली लई परेशानी होऊ लागली केले दादा जिथं दुकान तिथं लावायचं लगेच आराम भेटतो 100 रुपये हे लाकडावर चालणारी शेगडी आहे सर. कमी लाकडं लागतात त्याला, गॅस वापरायची गरज नाही. याच्यामधून हवा येते, हवा आल्यामुळे तुम्हाला फुकायची वगैरे गरज पडत नाही. कमी लाकडं लागतात, इंधनाची बचत होते. ही मार्केट प्राइस आहे सर 2200 रुपये, आपल्याकडे 1800 रुपयाला आहे. आणि मोठी घेतली 2500ची, इथं फक्त तुम्हाला 2000 रुपयामध्ये येते. याला कमी लाकडं लागतात, हवा येते, हवा खालून. त्यामुळं काय होतं, घरामध्ये धूळ वगैरे होत नाही, फुकायची गरज नाही, शांत लागायची गरज नाही. कमी लाकडामध्ये जास्त सोय करतात. आणि क्वालिटी एक नंबर आहे, गॅरंटेड आयटम आहे मशीन. काय झालं झुणका भाकर. नमस्कार आजी. नमस्कार. कुठून आलात? आम्ही पण घेऊन आलो. काय करता इथं? इथं पिठलं भाकर भाकर आणि ठेचा किती वर्ष झाले इथं? आणि आमदाच आलो. आमदार चालू. कसा रिझल्ट आला इथला? म्हणजे लोक काय प्रतिसाद देतात? आता काय आहे की आता छान देतात ओके म्हणून द्यायले छान व्हायले पुढच्या वर्षी यायचं का मग? येतात ना नाही यायला येतो ना. येतात बरं बरं. तुम्ही काय बचत गट टाकून आल्या? हा बचत गट. बरं बरं. छोटे मोठे उद्योग बचत गटाने देत आहे. हा, बचत गट. ठाणे जिल्ह्यातली संधी बचत गट. गोंगड्या भाकर. पापडे, जिरा पापडे, उडदाची पापडे, बघा ना सॅम्पल टेस्ट. Thank you.